कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला होता। मात्र अल्पावधीत हा उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला। राज्यातील विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांकडून या उपक्रमाबाबत विचारणा होत आहे। त्यामुळे या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता कोथरूडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या निसर्ग छाया उपक्रमाने लाभार्थ्यांचा 10,000चा टप्पा नुकताच पूर्ण केला। त्या अनुषंगाने कोथरूडमधील पंडित फार्म येथे स्नेहमेळाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, निसर्ग छाया उपक्रमाचे संयोजक मंदार देगावकर, अमृता देवगावकर, नवचैतन्य हास्ययोगाचे मकरंद टिल्लू, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। चंद्रकांत पाटील म्हणाले की कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने सहलीचा आनंद लुटता यावा यासाठी 1.5 वर्षापूर्वी कोथरूडपासून काही अंतरावर असलेल्या भुगाव येथे निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला। हा उपक्रम सुरू करताना एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असा विचार केला नव्हता। मात्र पुण्यासह रत्नागिरी वगैरे अनेक जिल्ह्यातून यासाठी चौकशी होती। कोथरूडमधील या उपक्रमाच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे। त्यामुळे आता कोथरूडसह इतर ठिकाणच्या ज्येष्ठांना याचा लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। दरम्यान या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर आयोजित या स्नेहमेळाचा ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला। आपला निसर्ग छाया आता पहिला टप्पा सुरू आहे की ज्याच्यामध्ये 2 दिवस आपण राहायला देतो, कारण खूपच रिस्पॉन्स आहे। आज मी डिक्लेअर करणार आहे की गेले 1.5 वर्ष ते कोथरूड पुरतं मर्यादित ठेवलं होतं, अपवादानेच बाहेरचे यायचे। आज मी अमृताताईंना असं म्हटलं की आता आपण सगळ्यांसाठी ओपन करू, कारण सारख्या डिमांड्स येत आहेत। रत्नागिरीतून फोन येतो, चंद्रपूरमधून फोन येतो, याची परिस्थिती होत चालली, त्यामुळे आता ओपन करून टाकू। कपॅसिटी पण वाढवली आपण, आता जवळजवळ 70-80 पर्यंत आपली कपॅसिटी गेली, 100ला टच करू लवकरात लवकर। तर हा एक प्रकार झाला। इथे सुद्धा अजून एक 40-50 जणांची व्यवस्था आपण अशी करू की ज्या 40-50 जणांच्या व्यवस्थेमध्ये मुलं कुठेतरी गेली 5-6 महिन्यासाठी, तर त्यांना प्रश्न पडतो की आईवडिलांना कुठे ठेवावं। तर त्या आईवडिलांना आपल्याला तिथे ठेवता येईल, त्याचे काही चार्जेस आपण लावू। राहण्याचे चार्जेस त्याही वेळेला नाही लावणार, जेवणा खाण्याचे चार्जेस आपण लावू। आणि तिसरा भाग मात्र अजूनही माझ्या मनाला न पटणार आहे की वृद्धाश्रम ज्याला म्हणून कायमचे राहायला आले, तर असा एक प्रवास या निसर्ग छायेचा चाललेला आहे। त्यातला एक मोठा टप्पा आज असा आहे की आपण एक गेट टुगेदर आयोजित केलेला आहे। आज आपल्याला जे जे करायचं ते करायला परवानगी। मी अमृताताईंना असं विचारलं की ही स्पेस का ठेवलेली आहे, ते म्हणाले की आता 5 मिनिटांनी तुमचं भाषण झालं की ऑर्केस्ट्रा सुरू होणार आहे, तर यातले निम्मे लोक इथे नाचायला येणार आहेत म्हणे, कारण तिथे निसर्ग छायामध्ये नाचतात। तर अर्थात ही स्पेस सुरक्षा म्हणून ठेवलेली आहे, पण आता ती स्पेस तुम्हाला नाचण्यासाठी वापरता येईल। त्याच्यानंतर अतिशय उत्तम जेवणाची व्यवस्था करताना असं वाटलं होतं की संख्या वाढली तर काय करायचं, तशी वाढली म्हणून मग 3 विकत घेऊन खाता येईल असे स्टॉल आधी लावले। आज सकाळी त्या 3 विकत घेऊन खाण्याच्या स्टॉलला सुद्धा फ्री करून टाकलेलं आहे। त्यामुळे ज्यांना जेवण चांगलं वाटणार नाही ते स्टॉलवर जाऊन चमचमीत खाऊ शकतात, त्याचंही बिल द्यावं लागणार नाही। तेव्हा आज या कॅम्पसमध्ये वस्तू विकत घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, पण बाकी कुठल्याही गोष्टीसाठी इथे पैसे खर्च करावे लागणार नाही, अशी दिवसभराची रेलचेल इथे आहे।